नमस्कार. महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये महायुती सरकारने निवडून आल्यानंतर पहिलाच अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प कसा असेल याविषयी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. लाडकी बहीणसारख्या योजनेला अधिक गती देऊन निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपये जाहीर केले जातील का? शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन दिलेलं आहे ती जाहीर केली जाईल का? आणखी काही योजना नव्याने अशा आणल्या जातील का की ज्याचा उच्चार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वेगवेगळ्या नेत्यांनी केला होता, परंतु तसं काही फारसं झालेलं दिसत नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये सध्याचे 1500 रुपयेच दिले जाणार आहेत. शिवाय त्यामध्ये काही लाख महिलांचं नाव वगळण्यात आलं आहे कारण त्या पात्र ठरत नाहीत असं दिसून आलेलं आहे. कर्जमाफी दूर आहे. विजेच्या बाबतीत मात्र काही आश्वासन आहेत की लवकरच वीज स्वस्त होईल असं म्हटलेलं आहे. म्हणजे याविषयी वेगवेगळी मतं आहेत लोकांची की असं होऊ शकतं का आजच्या काळामध्ये. बहुधा सौर ऊर्जेला प्राधान्य देऊन अधिकाधिक शेतीपंप, अधिकाधिक लोक सौर ऊर्जेवर यावेत, ज्यामुळे महावितरण किंवा महानिर्मिती या महाराष्ट्र सरकारच्या कंपन्यांवरचा ताण कमी व्हावा अशी सरकारची योजना दिसते. या अर्थसंकल्पाकडे ढोबळमानाने जर आपण पाहिलं तर असं दिसून येईल की सर्वाधिक जास्त घोषणा ह्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आहेत. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सर्वाधिक भर हा रस्त्यांवर आहे. शक्तिपीठ महामार्ग असो, जो वर्धा ते पात्रादेवी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो तिथपर्यंतचा तो हायवे आहे जो अनेक तीर्थस्थळांना जोडणार आहे. त्याला विरोधी आहे शेतकऱ्यांचा, पण तो करण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये 7 ग्रोथ सेंटर उभारण्याचा प्लॅन आहे. मुंबईमध्ये वेगवेगळे पायाभूत सुविधा प्रकल्प जे यापूर्वीही जाहीर झालेले आहेत त्याचाही पुनरुच्चार केलेला आहे सरकारने. त्याशिवाय काही स्मारकांची घोषणा आहे. जसं संभाजीराजे यांचं स्मारक आहे संगमेश्वरचं, किंवा आणखी काही स्मारकं आहेत, ही महत्त्वाची स्मारकं आहेत, त्या स्मारकांना निधी दिला जाईल अशी घोषणा आहे. आंबेगावला शिवसृष्टी आहे, आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. तर एकूण अर्थसंकल्पाकडे नजर टाकल्यानंतर असं दिसतं की 2 गोष्टींवर भर आहे. एक स्मारकं आणि दुसरा पायाभूत सुविधा प्रकल्प. तिसरा जो महत्त्वाचा घटक असतो की सरकार जो कर गोळा करतं लोकांकडून त्याचा विनियोग कसा होतो. साधारणपणे सरकारचं महसुली उत्पन्न हे 6 लाख कोटी रुपये असेल असं कालच्या अर्थसंकल्पात सांगण्यात आलेलं आहे. या अर्थसंकल्पाच्या एकंदरीत माहितीकडे नजर टाकली असता असं दिसतं की 6 लाख कोटीपैकी जवळपास 55% रक्कम, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त रक्कम ही सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा एकूणच सरकारची जी यंत्रणा आहे, संपूर्ण यंत्रणा, त्याचे पगार भत्ते आणि पेन्शन, निवृत्तीवेतन याच्यावरच जाणार आहे. आणि त्यात भर पडते आहे ती 65,000 कोटी रुपयाच्या व्याजाची. जे आपलं राज्यावरचं कर्ज आहे त्याचं व्याज आपल्याला दरवर्षी भरावं लागतं. हे व्याज, पगार आणि भत्ते आणि निवृत्तीवेतन याचाच खर्च 55% आहे. राहिलेल्या 45% सरकार चालवायचं आहे, म्हणजेच लोकांसाठी काही योजना द्यायच्या आहेत. एकूण बजेटचा आकार आहे 7 लाख काही हजार कोटी. या 7 लाख काही हजार कोटी रुपयांपैकी विकासासाठीच्या ज्या योजना आहेत सरकारच्या, त्याला किती पैसे मिळणार आहेत तर फक्त 90,000 कोटीवरून काही अधिक, म्हणजे 93,000 कोटी समजा. तर एवढी कमी रक्कम ही राज्यातल्या विकास योजनांवर खर्च केली जाणार आहे. ही रक्कम अधिक असायला हवी असं प्रत्येकाचं म्हणणं असेल, कारण सरकारने विकास योजना अधिक केल्या पाहिजेत, आखल्या पाहिजेत, त्याला निधी दिला पाहिजे, त्यातून काही कामं अशी उभी राहिली पाहिजेत की ज्याचा फायदा लोकांना होईल, त्यातून लोकांचं जीवनमान सुधारेल, विकासाला गती मिळेल, लोकांच्या काही ज्या व्यापार उद्योग याला चालना मिळेल. पण त्यासाठीची रक्कम सरकारच्या तिजोरीतनं कमी जाती आहे. मग ही जी विकासाची कामं आपल्याला मोठी मोठी दिसतात, सागरी मार्ग, अमुक सेतू, तमुक सेतू, तमका रस्ता, 8 पदरी रस्ता आणि 6 पदरी रस्ता, ही सगळी कामं ही खाजगी सहभागातून घेतली जाणार आहेत. म्हणजेच त्याच्यामध्ये खाजगी उद्योजक पैसे टाकणार आहेत आणि त्याची परतफेड लोकांकडून टोल वसुली करून होणार आहे. याचा अर्थ उघड आहे. म्हणजे सरकार मदत करत असलेल्या योजना ह्या फार कमी आहेत. खरं तर याच्यावर फोकस सर्वांनीच करायला पाहिजे. विरोधी पक्षांनी सरकारला जाब विचारला पाहिजे, परंतु तसं होण्याची शक्यता कमी आहे. याचं कारण गेले
काही दशकं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये खास बजेटमधून दिली जाणारी विकासाची रक्कम वरचेवर कमी होती आहे। गेल्याच वर्षी 1,06,000 कोटी रुपये लागतील असं सरकारनं सांगितलेलं आहे। म्हणजे आता हे आर्थिक वर्ष आता संपायचं उद्याच्या 31 तारखेला, म्हणजे चालू आर्थिक वर्षात 24-25 मध्ये 1,06,000 कोटी रुपये आम्ही विकास योजनांवर खर्च करू असं सरकार म्हणतं आहे। परंतु पुढच्या वर्षी मात्र तीच रक्कम चक्क 90,000हून काही 90,000 आणि काही रक्कम यावर येऊन थांबते आहे। म्हणजे याचा अर्थ असा की अर्थसंकल्पामधून आपण फारशी तरतूद करू शकत नाही। ही खरी चिंताजनक बाब आहे। मग लोकांचा पैसा हा व्याजाची परतफेड, आस्थापनेचा खर्च, सरकार चालवण्याचा खर्च यावर जर खर्च होणार असेल तर मग लोकांच्या हाती फारसं काही उरत नाही, सरकारच्या हाती फारसं काही उरत नाही। आता काही दिवस या अर्थसंकल्पावर चर्चा होईल, विरोधी पक्ष आपली मतं मांडेल, सरकार आपली बाजू मांडेल। फारसा बदल या अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता नाही। विरोधी पक्ष या अर्थसंकल्पावर किती उत्तम पद्धतीने आपली बाजू पटवून देऊ शकतं, लोकांच्या मनात काय योजना आहेत त्या सांगू शकतं, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या समोर आणू शकतं, त्याच्यावर सरकारची भूमिका ठरणार आहे। परंतु आजच्या स्थितीमध्ये विरोधकांची विधानसभेतली संख्या पाहिली तर याकडे सरकार पुरेशा गांभीर्याने लक्ष देईल अशी शक्यता नाही। उणे ते 49 विरोधी पक्षाचे आमदार आहेत 288 पैकी, त्या आमदारांमध्ये सरकारला धारेवर धरण्याचे किती प्रयत्न होतात येत्या काळात दिसेल। आगामी काळामध्ये सरकार शिक्षण, बेरोजगारी आणि लोकांना हवे असलेले जे महत्त्वाचे विषय आहेत त्यावर किती खर्च करणार आहे यावर खरा फोकस व्हायला हवा होता। परंतु त्या आघाडीवर अर्थसंकल्पाचा फारसा काही फोकस दिसत नाही। विद्यार्थी, महिलांचं सक्षमीकरण, शेतकऱ्यांचं सक्षमीकरण, केवळ सरकारी तिजोरीतनं मदत केली म्हणजे सरकारची जबाबदारी संपते असं नसतं। कारण सरकारी तिजोरीतली मदत हा लोकांचाच पैसा असतो, लोकांनीच सरकारला दिलेला असतो कर म्हणून। तोच पैसा लोकांना देण्यामध्ये काही हशील नाही। त्याच पैशातून जर काही चांगली कामं झाली आणि त्याचा फायदा लोकांना पोचून जर लोकांचं उत्पन्न वाढवता आलं तर मग लोकांना वाटेल की आमचा पैसा सत्कारणी लागला, तो आम्हाला रोख स्वरूपात न देता काही अशा योजना, काही अशी परिस्थिती निर्माण केली गेली सरकारकडून की ज्यामधून आम्हाला आमच्या कष्टाची खरी किंमत ही मिळेल, शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनावर उत्तम भाव मिळेल, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जेदार शिक्षण मिळेल, चांगल्या संस्था उभ्या राहतील, विद्यापीठांचा दर्जा सुधारेल, शाळांचा दर्जा सुधारेल, जिथे खरी रस्त्यांची गरज आहे ते रस्ते उभे राहतील, दूध व्यवसाय असेल, आणखी काही पूरक धंदे आहेत जे ग्रामीण अर्थव्यवस्थेला खूप चालना देतात। शहरी भागांमध्ये जी खरी गरज आहे, लोकांना आज शहरी भाग सोडून बाहेर जाण्याची इच्छा राहिलेली नाही, शहरामध्ये नोकऱ्या कमी झालेल्या आहेत, त्या बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील, शहरामधल्या घरांच्या किमती आटोक्यात राहतील, असं काहीसं आदर्श वातावरण जर सरकार करू शकलं तर अशा अर्थसंकल्पाला काही अर्थ उरतो, नाहीतर तो अर्थहीन अर्थसंकल्प होतो। तर पाहूया आगामी काही दिवसामध्ये काय होतं ते। धन्यवाद।